नमस्कार. या नवीन व्हिडिओमधून पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करतो. तर पहा इंडियन पोस्टामध्ये 2428 पदांची भरती ही 10वी पासवरती होणार असून यासाठीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर महाराष्ट्र सर्कलसाठी 2428 पदांची भरती होईल. तर याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या पदांसाठीची भरती असणार आहे. याच्यामध्ये पहिलं पद आहे ब्रँच पोस्ट मास्टर. त्याच्यानंतर दुसरं जे पद आहे तर त्याचं नाव आहे असिस्टंट ब्रँच पोस्ट मास्टर आणि तिसरं पद आहे डाक सेवक. अशा प्रकारे या 3 वेगवेगळ्या पदांसाठी 2428 जागा या महाराष्ट्र सर्कलमध्ये उपलब्ध आहेत. तर यासाठी जे पेमेंट असेल ते 12,000 ते 10,000 एवढं पेमेंट दिलं जाणार असून यासाठी जी शैक्षणिक अर्हता आणि वयोमर्यादा आपण पाहूया. तर याच्यामध्ये वयोमर्यादा किती लागेल तर 18 ते 40 वर्ष 27/4/21 पर्यंत 18 ते 40 वयोमर्यादा असणारे पात्र असतील. तर याच्यामध्ये SC ST कॅटेगरीमधील विद्यार्थ्यांना 5 वर्षाची सवलत असेल. म्हणजे SC ST मधील जे विद्यार्थी असतील तर त्यांना 45 वयोमर्यादेपर्यंत अर्ज करता येणार आहेत. OBC मधील 3 वर्षांची सवलत असणार आहे. म्हणजे 43 वयोमर्यादेपर्यंत OBC विद्यार्थी अर्ज करू शकतील. नंतर EWS साठी कोणतंही रिलॅक्सेशन याच्यामध्ये नसेल. म्हणजे त्यांना 40 वयोमर्यादेपर्यंत अर्ज करता येतील. त्यानंतर अपंगांना 10 वर्षांची सूट आहे. म्हणजे 50 वयोमर्यादेपर्यंत अर्ज करू शकतील. आणि अपंगांमध्ये जे OBC आहेत त्यांच्यासाठी 13 वर्ष आणि SC ST मध्ये 15 वर्षांची सवलत असेल. तर आणि शैक्षणिक पात्रता पाहूया. तर एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे फक्त 10वी पास. जे विद्यार्थी 10वी पास आहेत तर त्यांना हे अर्ज करता येतील. त्यानंतर लोकल लँग्वेजचं नॉलेज पाहिजे. म्हणजे मराठी बोलता आलं पाहिजे आणि तुम्हाला संगणक ज्ञान असणं आवश्यक आहे. म्हणजे तुमची MSIT वगैरे झालेली असणं आवश्यक आहे. त्यानंतर ज्या काही जागा आहेत, किती जागा आहेत आपल्या जवळचे जे काही पोस्ट ऑफिस आहे त्याच्यामध्ये जागा आहेत का नाही. तर हे जर पाहायचं असेल तर तुम्हाला या ठिकाणी या सर्व जागा पाहता येतील. तुम्ही या ठिकाणी ही PDF डाउनलोड करून घेऊन तुमच्या शेजारच्या पोस्ट ऑफिसमध्ये किती जागा आहेत तर तुम्हाला या ठिकाणी पाहता येणार आहेत. त्यानंतर ज्या काही कास्ट वाईज जागा आहेत त्या ठिकाणी पाहू शकता. EWS साठी 246 जागा आहेत. OBC साठी 565 जागा आहेत. PWD A 10 जागा आहेत. B साठी 23, C साठी 29 आणि DE साठी 15 जागा आहेत. त्यानंतर SC कॅटेगरीसाठी 191 जागा आहेत. ST साठी 244 आणि अनरिझर्व्ह म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी 1105 जागा आहेत. अशा प्रकारे महाराष्ट्र राज्यामध्ये एकूण 2428 जागा या भरतीमध्ये भरल्या जाणार आहेत. तर या सर्व ज्या काही जागा आहेत या जागा कोणत्याही परीक्षा विना भरल्या जाणार आहेत. फक्त 10वी पासचं जे काही मेरिट असेल तर त्या मेरिट वरतीच तुमचं सिलेक्शन केलं जाणार आहे. तर यासाठी तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करावं लागेल. तर ऑनलाईन ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं तर हे पाहूया. तर यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. त्याच्यामुळे तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करत असताना कोणतीही अडचण येणार नाही. ऑनलाईन रजिस्ट्रेशन करण्यासाठी तुम्हाला पोस्टाच्या वेबसाईटवरती यायचं आहे. तर वेबसाईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती लिंक डायरेक्टली ओपन करून रजिस्ट्रेशन करू शकता. तर अशा प्रकारे ही पोस्टाची वेबसाईट ओपन झाल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळेल. तर जे रजिस्ट्रेशन आहे ते 27/4/21 पासून म्हणजे कालपासून सुरू झालेलं असून 26/5/21 पर्यंत म्हणजे एक महिना तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याची मुदत आहे. एका महिन्यामध्ये तुम्ही कधीही रजिस्ट्रेशन करू शकता. आता या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी 3 टप्पे देण्यात आलेले आहेत. तर पहिल्या टप्प्यामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला पेमेंट करायचं आहे. त्याच्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करायचं आहे. तर हे अर्ज भरण्यासाठी सर्व कॅटेगरीमधील महिला उमेदवार, SC ST मधील उमेदवार, सर्व मेल फिमेल आणि अपंग तर या सर्वांना कोणत्याही प्रकारची फी भरण्याची आवश्यकता नाही. फक्त ओपन कॅटेगरीमधील मेल, OBC, EWS मधील मेल आणि ट्रान्स मेन तर या सर्वांना पेमेंट भरावं लागणार आहे. जे पेमेंट आहे ते फक्त 100 रुपये पेमेंट असेल. तर आता ऑनलाईन अर्ज करण्यासाठी आपल्याला पहिली स्टेज पूर्ण करायची आहे. यासाठी आपण रजिस्ट्रेशन याच्यावरती क्लिक करायचं आहे. रजिस्ट्रेशन याच्यावरती आपण क्लिक केलं की आपल्या समोर रजिस्ट्रेशनचा जो फॉर्म आहे तो अशा प्रकारे ओपन होईल. आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की रजिस्ट्रेशन करणं सर्वांना मॅन्डेटरी आहे. सर्वांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं आहे. एका रजिस्ट्रेशनसाठी तुम्हाला एकच मोबाईल नंबर यूज करता येईल आणि त्याच्यानंतर एक विद्यार्थी फक्त एकदाच रजिस्ट्रेशन करू शकतो. तर आता या ठिकाणी आपल्याला हा रजिस्ट्रेशन फॉर्म फिलअप करायचा आहे. याच्यामध्ये कोणकोणती माहिती भरायची आहे तर या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे. आता नाव तुम्हाला तुमच्या 10वीच्या सर्टिफिकेट वरती जसं नाव असेल तर तसंच नाव या ठिकाणी तुम्हाला इंटर करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी वडिलांचं नाव टाकायचं आहे, मोबाईल नंबर टाकायचा आहे, आधार नंबर, ईमेल ID, डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करायचं आहे.
तर पहा अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला 10वीच्या सर्टिफिकेटवरती जे नाव असेल तसंच नाव या ठिकाणी टाकायचं, स्पेलिंगमध्ये पहा मिस्टेक करायची नाही. त्याच्यानंतर वडिलांचं नाव जसं 10वीच्या सर्टिफिकेटवरती आहे तसंच टाकायचं आहे. मोबाईल नंबर टाकायचा आहे. या ठिकाणी आधार नंबर नसेल तरी सुद्धा चालेल. त्याच्यानंतर पहा ईमेल आयडी टाका. त्याच्यानंतर या ठिकाणी पहा डेट ऑफ बर्थ आपल्याला टाकायचे आहे. डेट ऑफ बर्थ टाकल्यानंतर या ठिकाणी जेंडर निवडायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कम्युनिटीमध्ये म्हणजे तुमची कास्ट कोणती आहे पहा, ओपन, अनरिझर्व्ड, ओबीसी, एससी, एसटी ज्या कॅटेगरीमधून तुम्ही असाल तर ती कॅटेगरी निवडायची आहे. जर तुम्ही ओपन कॅटेगरी निवडली तर या ठिकाणी तुम्हाला पहा ईडब्ल्यूएस कॅटेगरीचा ऑप्शन ओपन होईल. म्हणजे आता या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये जे मराठा कॅटेगरीमधील विद्यार्थी आहेत त्यांना ईडब्ल्यूएस मधून पहा फॉर्म भरता येईल. या ठिकाणी तुम्हाला त्यासाठी अनरिझर्व्ड हा ऑप्शन पहा निवडायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी यस म्हणायचं आहे. पहा ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुमच्याकडे असेल तर यस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्याकडे ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी अवेलेबल आहे का, तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. नंतर तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी असेल तर यस म्हणायचं आहे. यस म्हटल्यानंतर या ठिकाणी सर्टिफिकेट कधीपर्यंत तुमचं व्हॅलिड आहे तर त्याची डेट या ठिकाणी तुम्हाला निवडावी लागेल. जर तुमच्याकडे पास सर्टिफिकेट नसेल तर या ठिकाणी तुम्ही नो म्हणू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची जी कॅटेगरी असेल ती कॅटेगरी तुम्ही या ठिकाणी निवडायची आहे. कॅटेगरी निवडल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अपंगमधून फॉर्म भरायचा आहे का, जर तुम्ही अपंग असाल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला त्या संदर्भात संपूर्ण माहिती भरावी लागेल. अपंग नसाल तर नो म्हणायचं आहे. खालची माहिती भरण्याची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर या ठिकाणी 10वी तुम्ही कोणत्या सर्कल मधून पास केली आहे. आता या ठिकाणी तुम्ही महाराष्ट्रामधून पास केली असेल तर या ठिकाणी आपण महाराष्ट्र निवडायचं आहे. जर तुम्ही इतर राज्यामधून पास केली असेल तर ते राज्य तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही 10वी कोणत्या इयर मध्ये पास केली तर त्याचं वर्ष या ठिकाणी निवडायचं आहे. 2010 असेल, 2008 असेल, 2005 असेल ते वर्ष या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पुढचा प्रश्न विचारला आहे की तुम्हाला सायकल चालवता येते का. सायकल चालवता येत असेल तर यस, नसेल तर पण नो याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही एम्प्लॉई आहात का, कुठे सर्व्हिस करत आहात का, करत असाल तर यस म्हणायचं आहे. जर तुम्ही यस केलं तर या ठिकाणी तुमच्याकडे एनओसी अवेलेबल आहे का, म्हणजे नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट अवेलेबल आहे का, असेल तर या ठिकाणी यस म्हणायचं आहे. जर या ठिकाणी तुम्ही सर्व्हिस करत नसाल तर पण नो याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी रजिस्ट्रेशन फॉर्म मधील जी माहिती आहे तर ती माहिती आपल्याला अचूक आणि व्यवस्थित भरायची आहे. कारण एकदा का तुम्ही रजिस्ट्रेशन केलं तर तुम्हाला याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल करता येणार नाही. त्याच्यामुळे सगळी माहिती एकदा आपण पुन्हा एकदा चेक करायची आहे. माहिती चेक करून या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड आहे तो या ठिकाणी इंटर करून आपल्याला पुढची प्रोसेस करायची आहे. तर कॅप्चा कोड टाकून आपल्याला सबमिट करायचं आहे. सबमिट करण्याच्या आधी आपण या ठिकाणी ही माहिती प्रिव्ह्यू करून पाहायची आहे. यासाठी आपल्याला प्रिव्ह्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. प्रिव्ह्यू याच्यावरती आपण क्लिक केलं की जी माहिती आपण भरली आहे तर ती माहिती आपल्या समोर येईल. आता या ठिकाणी सगळी माहिती एकदा आपण चेक करायची आहे. जर या ठिकाणी तुम्हाला कोठे दुरुस्ती करावी वाटली, काही चूक असेल तर या ठिकाणी तुम्हाला बॅक येऊन ती माहिती तुम्हाला दुरुस्त करावी लागेल. या ठिकाणी आपली सगळी माहिती बरोबर आहे म्हणून ओके याच्यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी ओके क्लिक केलं की या ठिकाणी जो काही कॅप्चा कोड आहे तो आपण इंटर करायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या टर्म्स अँड कंडिशन ऍक्सेप्ट करायचं आहे. त्यासाठी जे काही चौकोन आहेत याच्यावरती आपल्याला टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर अशा प्रकारे निळा कलर या ठिकाणी येईल. त्याच्यानंतर आपल्याला रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण करण्यासाठी सबमिट याच्यावरती क्लिक करावं लागेल. तर रजिस्ट्रेशनची प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती हा रजिस्ट्रेशन नंबर तुम्हाला मेसेज थ्रू मिळेल. या ठिकाणचा जो काही रजिस्ट्रेशन नंबर आहे हा या ठिकाणी तुम्ही लिहून ठेवायचा आहे, कारण तुम्हाला तो नंतर उपयोगी पडणार आहे. या ठिकाणी तुमची संपूर्ण माहिती तुम्हाला दिसेल. तुम्ही जी माहिती रजिस्ट्रेशन करत असताना भरलेली आहे या ठिकाणी तुमची कॅटेगरी असेल, त्याच्यानंतर जेंडर असेल, ऑफ बर्थ असेल, वडिलांचं नाव असेल, तुमचं नाव असेल, त्याच्यानंतर 10वीची माहिती, सगळी माहिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. आता या ठिकाणी तुम्हाला याची प्रिंट काढून ठेवायची असेल तर या ठिकाणी तुम्ही प्रिंट काढून ठेवू शकता. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला पुढची स्टेप पूर्ण करायची आहे. यासाठी आपल्याला परत पाठीमागे यायचं आहे. त्याच्यानंतर आपण पहिली स्टेप पूर्ण केली रजिस्ट्रेशनची. त्यानंतर आपल्या रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की जे ओपन कॅटेगरी मधील मेल असतील, ओबीसी मधील मेल आणि ईडब्ल्यूएस मधील मेल आणि ट्रान्स मेल, तर या सर्वांना पेमेंट करायचं आहे. यासाठी आपल्याला दुसरी स्टेप पूर्ण करावी लागेल. यासाठी आपल्याला फी पेमेंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती आपण क्लिक करून आपल्याला पेमेंट करायचं आहे. यासाठी
तुमच्याकडे जो काही रजिस्ट्रेशन नंबर आलेला आहे तर तो या ठिकाणी आपल्याला एंटर करायचा आहे. हा रजिस्ट्रेशन नंबर आपण एंटर करून या ठिकाणी आपल्याला बाजूला क्लिक करायचा आहे. या ठिकाणी आपण बाजूला क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मेसेज आला की फी इज नॉट रिक्वायर्ड फॉर SC ST फिमेल ट्रान्स फिमेल PH कॅन्डिडेट्स. म्हणजे या ठिकाणी मी पाठीमागे सांगितल्याप्रमाणे जे SC कॅटेगरीमधील विद्यार्थी असतील, ST ज्या काही सर्व कॅटेगरीमधील फिमेल्स आहेत, त्याच्यानंतर ट्रान्स फिमेल आहेत आणि अपंग विद्यार्थी आहेत, यांना कोणत्याही प्रकारचं पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. म्हणजे अशा सर्व विद्यार्थ्यांनी फक्त 2च स्टेपमध्ये फॉर्म भरायचा आहे, त्यांना पेमेंट करण्याची आवश्यकता नाही. मात्र जे काही इतर विद्यार्थी आहेत म्हणजे ओपन OBC आणि EWS कॅटेगरीमधील मेल असतील आणि ट्रान्स मेल असतील तर या सर्वांना या ठिकाणी पेमेंट करायचं आहे. पेमेंट करण्यासाठी तुम्हाला दुसरी स्टेप पूर्ण करावी लागेल. या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकल्यानंतर या ठिकाणची सगळी माहिती तुमची समोर ओपन होईल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला 100 रुपये फी भरावी लागेल. तुम्ही ऑनलाईन पेमेंट करू शकता. आता या ठिकाणी महिलांसाठी पेमेंट करण्याची आवश्यकता नाही, म्हणून या ठिकाणी आपण डायरेक्टली तिसरी स्टेप पूर्ण करूया. तर यासाठी आपल्याला तिसरी स्टेप अप्लाय ऑनलाईन याच्यावरती क्लिक करावं लागेल. तर अप्लाय ऑनलाईन वरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारे ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणी आपण पहिली स्टेप पूर्ण केलेली आहे. रजिस्ट्रेशन डिटेल्स आपण या ठिकाणी भरलेले आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्या ऍप्लिकेशन फॉर्म भरायचा आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रेफरन्स आपल्याला चूज करायचा आहे आणि शेवटी आपल्याला ऍप्लिकेशनची प्रिंट काढायची आहे. अशा प्रकारे या ठिकाणी आपल्या 4 स्टेप या ठिकाणी बाकी आहेत. आता या ठिकाणी आपली दुसरी स्टेप पूर्ण करायची आहे. ऍप्लिकेशन फॉर्म आपल्याला भरायचा आहे. तर यासाठी आपण या ठिकाणी जो काही रजिस्ट्रेशन नंबर मिळालेला आहे तर तो या ठिकाणी आपण टाकायचा आहे. तर रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला कोणत्या सर्कलसाठी अप्लाय करायचं आहे ते सर्कल आपण या ठिकाणी निवडायचं आहे. यासाठी आपण या ड्रॉप डाऊन मेनूवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी बिहार आणि महाराष्ट्र 2 सर्कल आहेत. आपण महाराष्ट्रासाठी या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतो. त्याच्यानंतर आपण महाराष्ट्र याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी आपल्याला सबमिट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर सबमिट वरती आपण क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलवरती एक OTP सेंड केला जाईल. तर या ठिकाणी तो OTP आपल्याला या ठिकाणी एंटर करायचा आहे. तर आपल्या मोबाईलवरती जो OTP आला आहे तो या ठिकाणी आपण एंटर करून नेक्स्ट याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर OTP टाकून आपण नेक्स्ट याच्यावरती क्लिक केलं की या ठिकाणी आपली सगळी माहिती तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला ऍड्रेस टाकायचा आहे. आपला जो काही प्रेझेंट ऍड्रेस आहे तो या ठिकाणी एंटर करा. त्याच्यानंतर या ठिकाणी परमनंट ऍड्रेस टाकायचा आहे. जर तुमचा प्रेझेंट आणि परमनंट ऍड्रेस एकच असेल तर या ठिकाणी सेम एज प्रेझेंट ऍड्रेस याच्यावर तुम्हाला क्लिक करावं लागेल. या ठिकाणी आपण प्रेझेंट ऍड्रेस या ठिकाणी टाकून घेऊया. तर तुमचा जो प्रेझेंट ऍड्रेस आहे तो या ठिकाणी आपण एंटर करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुमचा परमनंट ऍड्रेस आणि प्रेझेंट ऍड्रेस जर एकच असेल तर या ठिकाणी सेम एज प्रेझेंट ऍड्रेस याच्यावरती आपण टिक करायचं आहे. जर या ठिकाणी तुमचा परमनंट ऍड्रेस वेगळा असेल तर या ठिकाणी तुम्हाला तो एंटर करून घ्यावा लागेल. त्यानंतर खाली या ठिकाणी आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल्स निवडायचे आहे, ते भरायचे आहे. याच्यामध्ये आपल्याला 10वीचं बोर्ड निवडायचं आहे. तुम्ही 10वी कोणत्या बोर्डामधून पास केली आहे तर ते बोर्ड आपण या ठिकाणी निवडायचं आहे. याच्यामध्ये जर तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून 10वी पास केली असेल तर तुमची 10वी एकूण किती मार्कांची होती, म्हणजे 600 मार्कांची होती, 650, 700 की 750 मार्कांची होती, तर ते तुम्ही तुमच्या 10वीच्या मार्कशीट वरती पाहायचं आहे आणि ते या ठिकाणी तुम्ही निवडायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही बोर्ड निवडल्यानंतर खाली रिझल्ट टाईप तुमचा निवडायचा आहे. रिझल्ट टाईप निवडत असून तुमचा मार्क्स असतील, मार्क्स निवडायचा आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी क्वालिफिकेशन डिटेल्स मध्ये तुमचं बोर्ड निवडायचं आहे. त्याच्यानंतर मार्क्स निवडायचे आहेत आणि या ठिकाणी सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. तर आपण सेव्ह अँड नेक्स्ट याच्यावरती क्लिक केल्यानंतर आपल्या समोर विषयांचे मार्क्स भरण्यासाठी फॉर्म ओपन होतो. याच्यामध्ये सायन्स विषयाचे जे मार्क्स आहेत ते आपण या ठिकाणी 150 पैकी किती मिळाले तुम्हाला किंवा तुमचे बेस्ट 5 प्रमाणे तुम्हाला जेवढे मार्क्स मिळाले असतील ते या ठिकाणी एंटर करायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपल्याला लँग्वेज निवडायची आहे. तर याच्यामध्ये आपली जी दुसरी लँग्वेज आहे, सेकंड लँग्वेज असेल तर ती निवडायची आहे. आता सेकंड लँग्वेज तुमची हिंदी असेल, जर पहिली लँग्वेज तुमची मराठी असेल तर सेकंड लँग्वेज हिंदी निवडायची आहे. या ठिकाणी हिंदीला 100 पैकी जेवढे मार्क्स मिळाले ते या ठिकाणी एंटर करा. गणित विषयाचे मार्क्स या ठिकाणी आपण टाकायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपली पहिली लँग्वेज मराठी असेल तर मराठी या ठिकाणी आपण याच्यामधून निवडायची आहे. लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी सायन्स नंतर सेकंड लँग्वेज निवडायची आहे. त्याच्यानंतर मॅथमॅटिक्स आहे. मॅथमॅटिक्स नंतर आपल्याला फर्स्ट लँग्वेज निवडायची आहे. पहिली जी भाषा आहे आपली ती मराठी आहे. लक्षात घ्यायचं की आपली पहिली भाषा मराठीच निवडायची आहे. मराठीला जेवढे मार्क्स असतील ते या ठिकाणी एंटर करायचे 100 पैकी.
पहिली भाषा मराठी निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला तिसरी भाषा निवडायची आहे. तिसरी भाषा आपली इंग्लिश आहे ती निवडायची. त्याच्यानंतर इंग्लिशला जेवढे मार्क्स असतील त्या ठिकाणी इंटर करा. त्याच्यानंतर या ठिकाणी सोशल सायन्सला जेवढे तुम्हाला 150 पैकी मार्क्स असतील त्या ठिकाणी इंटर करायचे आहेत. तर अशा प्रकारे 10वीला विषयानुसार जेवढे मार्क्स असतील त्या ठिकाणी तुम्ही इंटर करायचे आहेत. फक्त लक्षात घ्या, आपली जी पहिली लँग्वेज असेल तर त्या ठिकाणी आपण व्यवस्थित निवडायची आहे. दुसरी लँग्वेज, तिसरी लँग्वेज व्यवस्थित निवडून त्यांचे मार्क्स या ठिकाणी फिलअप करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी जर CGPA प्रमाणे तुम्हाला स्कोर असेल तर त्या ठिकाणी तुम्ही इंटर करायचं आहे. जर नसेल तर या ठिकाणी ते ब्लँक सोडायचं आहे. अशा प्रकारे या ठिकाणी या फॉर्मवरती जी काही सगळी माहिती आहे ती बरोबर भरून आपल्याला सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. सेव्ह अँड कंटिन्यू याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मची प्रोसेस पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर आपल्या ठिकाणी डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. तर याच्यामध्ये आपल्याला सुरुवातीला आपला फोटो अपलोड करायचा आहे. त्याच्यानंतर सही अपलोड करायची आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी 10वीचं मार्कशीट किंवा सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी जर तुम्ही 10वीमध्ये फेल झाला असाल आणि परत परीक्षा दिली असेल तर या ठिकाणी त्याची सप्लिमेंटरी या ठिकाणी मेमो, दुसऱ्यांदा परीक्षा दिली असेल तर या ठिकाणी दुसरी सप्लिमेंटरी मेमो या ठिकाणी तुम्ही अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी कम्प्युटर सर्टिफिकेट, जर तुमच्याकडे MECITचं सर्टिफिकेट असेल तर या ठिकाणी ते सर्टिफिकेट तुम्ही अपलोड करायचं आहे. आता या ठिकाणी फोटो, सही आणि जे सर्टिफिकेट आहे ते अपलोड करत असताना या ठिकाणी फाईलचा जो फॉर्मॅट आहे तो JPG फॉर्मॅटमध्ये तुम्ही अपलोड करायचे आहेत. यासाठी जी साईज आहे ती 50 KB या ठिकाणी असली पाहिजे. 50 KB पेक्षा जास्त असेल तर ते अपलोड होणार नाही. त्याच्यानंतर डायमेन्शन हे 200x230 पिक्सेल एवढं ठेवून तुम्ही ते फोटो व्यवस्थित क्रॉप करायचे आहेत आणि त्याच्यानंतर अपलोड करायचे आहेत. तर दिलेल्या साईज मध्ये तुमचा फोटो, सिग्नेचर आणि इतर सर्टिफिकेट तुम्ही रेडी करून ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर आपण ते अपलोड करायचे आहेत. अपलोड करण्यासाठी चूज याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर ज्या ठिकाणी आपले फोटो वगैरे आपण ठेवले आहेत त्या फोल्डरमध्ये जायचं आहे. आपले फोटो या ठिकाणी आपण सिलेक्ट करायचे आहेत. या ठिकाणी तुमची साईज वगैरे व्यवस्थित तुम्ही ठेवली असेल तर फोटो या ठिकाणी लगेच अपलोड होणार आहे. जर तुमची साईज वगैरे चुकली असेल तर फोटो या ठिकाणी अपलोड होण्यामध्ये अडचण येणार आहे. फोटो आपण अपलोड केल्यानंतर या ठिकाणी आपली सही अपलोड करायची आहे. आता सहीला जे काही डायमेन्शन आहे तर ते 140x60 पिक्सेल ठेवायचं आहे. साईज आणि जी साईज आहे ती 20 KB पेक्षा कमी पाहिजे. चूज फाईल याच्यावरती आपण क्लिक करून आपली सही या ठिकाणी सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी आपली सही अपलोड होईल. सही अपलोड झाल्यानंतर या ठिकाणी आपलं 10वीचं जे मार्कशीट आहे तर ते मार्कशीट किंवा या ठिकाणी सर्टिफिकेट दोन्हीपैकी एक कोणतं जे असेल तर त्या ठिकाणी आपण अपलोड करायची आहे. जी साईज आहे ती 200 KB पेक्षा कमी असली पाहिजे. तर या ठिकाणी 10वीचं सर्टिफिकेट आपण अपलोड करण्यासाठी चूज फाईल याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर सर्टिफिकेट निवडून आपण ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी सप्लिमेंटरी जर मार्कशीट तुमच्याकडे असेल 10वीचं तर ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. नसेल तर आहे तसं ठेवायचं आहे. तर या ठिकाणी तुमचं MECIT कंप्लीट झालं असेल तर ते सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. साईज या ठिकाणी 200 KB पेक्षा कमी पाहिजे. तर त्यासाठी चूज फाईल आणि त्याच्यानंतर आपण ज्या ठिकाणी सर्टिफिकेट ठेवलं असेल तर ते या ठिकाणी आपण अपलोड करायचं आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा फोटो, तुमची सही, त्याच्यानंतर 10वीचं सर्टिफिकेट किंवा मार्कशीट आणि या ठिकाणी MECIT असेल तर त्याचं सर्टिफिकेट या ठिकाणी 4 डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत. जर या ठिकाणी तुम्ही 10वीची परीक्षा डबल दिली असेल म्हणजे रिपीटर दिली असेल तर ते सर्टिफिकेट तुम्ही या ठिकाणी किंवा मार्कशीट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर या ठिकाणी डिक्लेरेशन करायचं आहे. यासाठी आपण प्रत्येक याच्यावरती टिक करायचं आहे. या ठिकाणी सगळ्या ह्याच्यावरती आपण टिक करायचं आहे. टिक केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. आता टिक करण्याच्या आधी या ठिकाणी जे काही सूचना देण्यात आलेल्या आहेत त्या या ठिकाणी व्यवस्थित वाचायच्या आहेत आणि या ठिकाणी आपण कंटिन्यू याच्यावरती क्लिक करायचं आहे. कंटिन्यू याच्यावरती आपण क्लिक केल्यानंतर जे आपले सर्टिफिकेट वगैरे आहेत ते सेव्ह होणार आहेत. त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट किंवा EWS सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. त्याची साईज सुद्धा या ठिकाणी 200 KB पेक्षा कमी ठेवायची आहे. तर या ठिकाणी सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी चूज फाईल पुन्हा एकदा आणि त्याच्यानंतर ज्या ठिकाणी सर्टिफिकेट असेल तर त्या ठिकाणचं सर्टिफिकेट आपण या ठिकाणी निवडून ते या ठिकाणी अपलोड करायचं आहे. तर या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपण जे काही सर्टिफिकेट अपलोड करणार आहोत ते सगळे या ठिकाणी क्लिअर दिसले पाहिजे असेच या ठिकाणी आपण अपलोड करायचे आहेत. त्याच्यानंतर या ठिकाणी आपण जे डिक्लेरेशन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि कंटिन्यू याच्यावरती ते क्लिक करायचं आहे. डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर आपल्याला पुढल्या स्टेपमध्ये ऑप्शन सिलेक्ट करायचे आहेत. म्हणजे आपल्याला डिव्हिजन सिलेक्ट करायचं आहे, म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे आणि त्या जिल्ह्यामध्ये ज्या पोस्टमध्ये तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं असेल तर ते पोस्ट आपल्याला या ठिकाणी निवडायचं आहे. तर यासाठी तुम्हाला 5 ऑप्शन या ठिकाणी देता येतात. या ठिकाणी जे मेल आहेत म्हणजे अनरिझर्व, OBC आणि
EWS जे मेल आहेत तर त्यांच्यासाठी या ठिकाणी 5 ऑप्शनसाठी ₹100. जर तुम्हाला 20 ऑप्शन द्यायचे असतील तर तुम्हाला ₹400 पेड करून 20 ऑप्शन देता येतील. त्याच्यानंतर ज्यांना फी या ठिकाणी भरायची नाही तर त्या सर्वांना या ठिकाणी 20 ऑप्शन देता येतात. तर या ठिकाणी आपण डिव्हिजन निवडायचे आहे, म्हणजे या ठिकाणी जिल्हा निवडायचा आहे. जिल्हा निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला ज्या पोस्टसाठी ऍप्लिकेशन करायचं असेल, जे पोस्ट तुम्हाला जवळ असेल तर ते पोस्ट या ठिकाणी आपण निवडायचं आहे. या ठिकाणी तुम्ही जिल्हा निवडला की त्या जिल्ह्यामधील जेवढे काय पोस्ट आहेत त्या पोस्टमध्ये जागा असतील तर ते पोस्ट तुम्हाला दाखवले जातील, ते पोस्ट तुम्ही या ठिकाणी निवडायचे आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी आपण 5 डिव्हिजन आणि 5 पोस्ट निवडल्यानंतर या ठिकाणी आपल्याला सेव्ह याच्यावरती क्लिक करायचं आहे. अँड प्रिंट याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला ऍप्लिकेशन सबमिटेड सक्सेसफुली अशा प्रकारे मेसेज तुम्हाला येईल. म्हणजे आपण जे काही प्रेफरन्स या ठिकाणी निवडलेले आहेत ते सर्व या ठिकाणी सेव्ह झालेले आहेत. तर यासाठी तुम्हाला सेव्ह अँड प्रिंट याच्यावरती क्लिक करावं लागेल. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुमचा जो काही फॉर्म आहे या ठिकाणी सक्सेसफुली तुम्ही या ठिकाणी पूर्णपणे भरलेला आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या समोर तुमचा जो काही संपूर्ण फॉर्म आहे तो ओपन होईल. या ठिकाणी तुम्ही जी काही संपूर्ण माहिती भरलेली आहे त्या ठिकाणी तुम्हाला दिसेल. त्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही हा जो काही फॉर्म आहे तर याची प्रिंट काढून घ्यायची आहे. प्रिंट काढण्यासाठी प्रिंट ऑप्शन वरती क्लिक करायचं आहे. प्रिंट ऑप्शन वरती क्लिक केलं की या ठिकाणी तुम्हाला सेव्ह असा मेसेज दिसेल. तुम्ही या ठिकाणी PDF मध्ये हा फॉर्म सेव्ह करून ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला कधीही याची प्रिंट काढून ठेवता येणार आहे. आता आपण या ठिकाणी फक्त 5 ऑप्शन निवडलेले आहेत. 5 ऑप्शन निवडून आपण सेव्ह अँड प्रिंट या ठिकाणी क्लिक करून आपल्याला ते 5 ऑप्शन सुरुवातीला सेव्ह करायचे आहेत. त्याच्यानंतर आपल्याला परतचे 5 ऑप्शन निवडण्यासाठी परत एकदा आपल्याला लॉग इन करायचं आहे. लॉग इन करण्यासाठी अप्लाय ऑनलाईन याच्यावरती क्लिक करून आपण पहिली जशी प्रोसेस केली त्याप्रमाणेच आपल्याला या ठिकाणी 5 ऑप्शन निवडायचे आहेत. त्याच्यानंतर ते सेव्ह अँड प्रिंट करायचे आहेत. तर आता ज्यांना फी भरायची असेल तर त्यांनी सुरुवातीला फी पेमेंट याच्यावरती क्लिक करून फी पेड करायची आहे आणि त्याच्यानंतर आपण अप्लाय ऑनलाईन याच्यावरती येऊन आपल्याला जे 5 ऑप्शन निवडायचे असतील तर ते 5 ऑप्शन निवडू शकतो आणि ते सेव्ह करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला जर 20 ऑप्शन भरायचे असतील तर आपल्याला 4 वेळा लॉग इन करून जे 5 ऑप्शन आहेत ते सेव्ह अँड प्रिंट अशा प्रकारे करून आपल्याला 20 ऑप्शन भरायचे आहेत. तर यासाठी आपल्याला या ठिकाणी पुन्हा लॉग इन करण्यासाठी परत आपला रजिस्ट्रेशन ID टाकावा लागेल. पुन्हा एकदा आपल्याला रजिस्ट्रेशन ID टाकायचं आहे. त्याच्यानंतर सर्कल निवडायचं आहे. त्याच्यानंतर सबमिट याच्यावरती आपण क्लिक करायचं आहे. तर सबमिट याच्यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी आपला डेट ऑफ बर्थ आपली सिलेक्ट करायची आहे. या ठिकाणी लक्षात घ्या की आपण ज्यावेळेस सुरुवातीला पहिल्या वेळेस ऑप्शन निवडतो तर त्याच वेळेस फक्त आपल्याला OTP येतो. त्याच्यानंतर आपल्याला 3ही वेळेस म्हणजे ज्यावेळेस आपण 20 ऑप्शन निवडणार आहे तर त्या आपल्याला 3ही वेळेस ज्यावेळेस आपण लॉग इन करणार आहोत तर त्यावेळेस आपल्या ठिकाणी डेट ऑफ बर्थ निवडावी लागेल. नेक्स्ट याच्यावरती आपण क्लिक केलं की आपल्याला समोर पुन्हा एकदा 5 ऑप्शन निवडण्यासाठी जो फॉर्म आहे तो ओपन होणार आहे. आपण अशा प्रकारे आपल्याला पुन्हा प्रेफरन्सेस देण्यासाठी लॉग इन करायचं आहे. लॉग इन करून या ठिकाणी आपल्याला परत डिव्हिजन निवडायचे आहे. त्याच्यानंतर पोस्ट निवडायचं ज्या ठिकाणी आपल्या कास्टसाठी जागा असेल आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी सेव्ह अँड प्रिंट याच्यावरती क्लिक करून परत एकदा प्रिंट काढायची आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी आपल्याला जे काही ऑप्शन येतील या ठिकाणी ज्यांना फी नाही त्या सर्वांनी या ठिकाणी 20 ऑप्शन निवडण्यापर्यंत या ठिकाणी आपल्याला लॉग इन करायचं आहे. तर परत आपण 5 ऑप्शन या ठिकाणी देऊन सेव्ह अँड प्रिंट याच्यावरती क्लिक करायचं आहे. म्हणजे या ठिकाणी आपले 5 ऑप्शन पुन्हा एकदा सेव्ह होतील आणि त्यानंतर परत एकदा या ठिकाणी ऍप्लिकेशन फॉर्म ओपन होईल. आता या ठिकाणी आपण 10 ऑप्शन दिलेले आहेत. ते 10चे 10 ऑप्शन या ठिकाणी दिसतील आणि त्याच्यानंतर आपण हा फॉर्म या ठिकाणी प्रिंट करायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत पुढचे ऑप्शन देण्यासाठी परत एकदा या ठिकाणी अप्लाय ऑनलाईन याच्यावरती क्लिक करून लॉग इन करायचं आहे आणि परत आपल्याला प्रेफरन्सेस द्यायचे आहेत. तर अशा प्रकारे या ठिकाणी तुम्हाला 20 प्रेफरन्स द्यायचे असतील तर या ठिकाणी परत 2दा तुम्हाला लॉग इन करून 5-5चे प्रेफरन्सेस द्यावे लागतील, ते सेव्ह करावे लागतील. तर अशा प्रकारे आपल्याला पोस्टामधील विविध पदांसाठीचे ऑनलाईन ऍप्लिकेशन करता येतील. तर या संदर्भातील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिली आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि अजून या संदर्भात तुमच्या काही अडचणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. तर भेटूया पुढील व्हिडिओमधून. तोपर्यंत धन्यवाद.